जय श्री गजानन. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे त्यानिमित्तानं आपल्या विदर्भामध्ये हे उत्तम असं तीर्थक्षेत्र गजानन महाराजांचं शेगाव आहे, ज्या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या चरणी लीन होतो. आणि त्यानिमित्तानेच आपल्याला हा जो योग आलेला आहे, या योगाने गजानन महाराजांचे निस्सीम भक्त श्री बाळकृष्णजी काळपांडे हे आपल्याला एक कला सादर करणार आहेत. ते आपल्या माउथ ऑर्गननी आपल्याला नाकाने गजानन महाराजांची आरती म्हणून दाखवणार आहेत. आणि आरती म्हणून दाखवणार आहेत. आणि त्याआधी गणपतीची आरती म्हणून दाखवणार आहेत. तर आपल्याला कल्पना या गोष्टीची, जर आपल्याला जीवनामध्ये शांती साध्य करायची असेल तर ती केवळ आणि केवळ महाराजांच्या चरणी विश्वास संपादन करूनच करता येईल. आणि आपल्याला आपल्या जीवनाचा निस्सीम आनंद उपभोगता येईल. आपल्यावर कृपा करणारे आपले गजानन महाराज यांच्या चरणी आपण सर्वजण लीन होऊया. आणि आज आदरणीय काळपांडेजी यांच्या नाकाने माउथ ऑर्गनचा आनंद घेऊया. तबल्यावर जनार्दन नवथडे मी स्वतः असणार आहे आणि याचा आनंद आपण घेणार आहोत. आपल्या विदर्भामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा गजानन महाराजांचे भक्त आहेत. त्यासोबतच आम्हीसुद्धा या ठिकाणी आमचं योगेश्वर भजन मंडळ दर गुरुवारी भजन मंडळ असल्यामुळे आरती या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. आणि त्या कार्यक्रमामधून आम्हाला जेवढा सेवेचा लाभ लोकांना देता येईल आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. यानंतर आता आदरणीय श्री बाळकृष्णजी काळपांडे. जय गजानन महाराज. तुकडोजी महाराजने सांगितले आहे, एकतरी अंगी असू दे कला, नाहीतरी काय फुका जन्मला. म्हणून माझ्यामध्ये ही कला आहे, ही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता नाकाने सुद्धा मी माउथ ऑर्गन वाजवून दाखवणार आहे. पहिल्यांदा गणपतीची आरती आणि त्यानंतर गजानन महाराजची आरती म्हणून वाजवून दाखवणार आहे.